नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी आणि मी कुलदीप. SBN मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सांगा मी कुणाची. सांगा मी कुणाची अर्थात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश कोळी सर. अविनाशजी, SBN मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निवडणूक आहेत, सांगा मी कुणाची. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला हा प्रश्न पडला आहे. खरं तर 20 वर्ष महापालिकेला पूर्ण झाली. एखाद्या मुलीला प्रश्न पडावा की मी आता कुणाची आहे, कारण बऱ्याच वर्षांपासून आम्ही ऐकतो की सांगली किंवा महापालिका कुणाची, तर मदन भाऊंची. महापालिका कुणाची, तर ह्यांची. आता ह्यांची सत्ता चालणार. पुन्हा इस्लामपूरचा एक सारखा विषय त्याच्यामध्ये येतो आणि आता 20 वर्ष पूर्ण झालेत. पण आत्ता सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निमित्तानं महापालिकेलाच असा जर का प्रश्न पडला, सांगा मी कुणाची, जनतेची, लोकशाहीची, या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांची, गटातटांची का पक्षांची, काय सांगाल? तुमचा काय अनुभव आहे? 20 वर्षाचा जर विचार केला आपण तर परिस्थिती अशी आहे की हा प्रश्न खरोखरच त्या महापालिकेच्या इमारतीला पडावा, या महापालिका क्षेत्रातल्या त्या सर्व यंत्रणेला पडावा अशी परिस्थिती आहे. कारण महापालिकेचा 20 वर्षाचा कालखंड बघितला तर काँग्रेस आहे, त्यामध्ये महाआघाडी आहे, काँग्रेसचे काही गट आहेत, असे आलटून पालटून अनेकांनी सत्ता भोगली. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये या महापालिकेची इतकी वाईट अवस्था 20 वर्षात झाली आहे आणि त्या महापालिकेची इतकी घुसमट झाली आहे आणि महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची सुद्धा घुसमट झाली. महापालिका म्हणजेच काय? महापालिका ही लोकांची आहे. लोकशाहीमध्ये ही लोकांची महापालिका आहे, लोकांसाठीची आहे. परंतु लोकांसाठीची आहे का महापालिका, असा प्रश्न या 20 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर लक्षात येतं. कारण इतके गंभीर प्रश्न या महापालिका क्षेत्रात निर्माण झालेत, तरीसुद्धा हे सोडवण्याची धमक किंवा धडपड किंवा त्याच्यासाठीची एक आत्मीयता असावी लागती, आपुलकी असावी लागती शहरांबद्दल. तर ही आपुलकी, ही आस्था ही महापालिकेच्या एकाही सत्ता काळात कुणाच्याही दिसून आली नाही. विशेषतः महापालिकेच्या प्रशासकीय काळातसुद्धा काही आयुक्त असे आले की ज्यांना खरंच काहीतरी शहराचं भलं करायचं असं वाटत होतं, परंतु राजकारण्यांच्या राजकारणाचा बळी ते ठरले आणि शहराच्या विकासाच्या कल्पना ह्या सगळ्या फोल ठरल्या. राजकारणामध्ये जे लोक आले नगरसेवक म्हणून, या ठराविक लोकांची एक मक्तेदारी या महापालिकेत झाली. या लोकांनी केवळ स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. पूर्वी सायकलवरून काही नगरसेवक यायचे नगरपालिका काळात. महापालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा टू व्हीलरवरून येणारे नगरसेवक नंतर अल्पावधीतच, म्हणजे इतकी मोठी प्रगती कदाचित त्या कुठल्याही व्यवसायात किंवा उद्योगात नसेल. तर इतका हा व्यवसाय भरभराटीला आला आणि दुचाकीची 4 चाकी कधी आली, 4 चाकीची आलिशान गाडी कधी झाली आणि ह्यांची उंची, राहणीमान कशी तयार झाली, हा प्रश्न सामान्य माणसाला पडावा इतका हा झपाट्यानं बदल त्यांच्यात झाला. पण महापालिका क्षेत्रातल्या लोकांच्या राहणीमानात अजिबात फरक पडला नाही. उलट समस्या आणखी वाढत गेल्या. इतक्या समस्या वाढत गेल्या की आज या घडीला, या 20 वर्षाच्या कालखंडानंतर महापालिकेच्या निर्मितीमागचं फलित काय, असा जर प्रश्न पडला कुणाला तर त्याचं फलित 1% सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. मग काय वाटते की आता 20 वर्षात इतका पाहिजे असा अपेक्षित ग्रोथ नाही झाली, वाढ नाही झाली, विकसित नाही झाली महापालिका, पण या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा इथून पुढच्या काळामध्ये तसं काय भविष्यामध्ये चांगली काय परिस्थिती आहे असं वाटते तुम्हाला? घडेल चांगलं काय? नाही, आता तर फार बिकट परिस्थिती झाली. म्हणजे पूर्वी महापालिकेला अनुदान मिळत होतं सुरुवातीच्या काळात, नंतर अनुदान बंद झालं. जकात आली, जकातीवर कुणी डल्ला मारला, कसा डल्ला मारला, या गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. म्हणजे लपलेल्या पण नाही आहेत, सर्वज्ञात आहेत. त्यानंतर पुन्हा कराच्या पद्धती बदलल्या. परंतु महसुली उत्पन्नातून महापालिकेचा विकास करायचं ध्येय कुणी ठेवलं नाही आणि त्यातून काही साध्य काहीच झालं नाही. परंतु ज्यांना मिळायचं त्या गोष्टी मिळत गेल्या. पण आता अशी परिस्थिती आहे की नगरसेवकांची सुद्धा अडचण झाली. कारण आता सगळे कर जे आहेत ते सगळे तोट्यात आहेत. महसुली विभाग म्हणजे घरपट्टी, तुमचा मालमत्ता विभाग, पाणीपट्टी, हे सगळे तोट्यातले विभाग आहेत.
आणि LBTचा जो विषय आहे आता तर तो टॅक्स नाहीच आहे आणि त्याची वसुली आणि प्रत्यक्ष अनुदान आता शासनाकडून मिळते. मागची वसुली थकीत आहे त्यांची आणि नवीन अनुदान जे शासनाचं येतं, शासनाचे अनुदान हे आजपर्यंतचा इतिहास असा आहे की तो वेळेत कधी मिळत नाही आणि तो पुरेसा होत नाही. म्हणजे दरवर्षी त्यात ग्रोथ व्हावी लागते. तर अशी परिस्थिती असल्यामुळं इथून पुढे जे नगरसेवक येणार आहेत महापालिकेत ते हेच कारण सांगणार आहेत की महापालिकेकडे अनुदान नाही, महापालिकेकडे तेवढा पैसा नाही. आताचे आयुक्त असतील, महापालिका प्रशासनातले जे अधिकारी असतील महत्त्वाचे किंवा पदाधिकारी असतील, हे सगळे गेल्या 2-3 वर्षात हीच गोष्ट सांगतात की निधी नाही आहे या गोष्टीसाठी आणि म्हणून दुरावस्था झाली आहे. पुन्हा हे भविष्यात 5 वर्ष हेच लोकांना ऐकावं लागणार आहे. त्यामुळं भवितव्य काय फार चांगलं असेल असं वाटत नाही. आता भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये, भाजपवाले सांगतात की इथे पण आम्हाला सत्ता द्या मग आम्ही विकास करू, मग दुसऱ्याची सत्ता आली तर मग हे विकास करणार नाहीत. अशा प्रकारचं राजकारण, कूटनीतीचा जन्म त्या सांगली महापालिका क्षेत्रात झाल्यामुळं कुणाला आस्था नाही आहे. म्हणजे भलेही दुसऱ्याची सत्ता असून दे पण आपण विकास कामं इथं करून दाखवू शकतो या मानसिकतेतून किंवा खिलाडू वृत्तीतून कुणीही काम करायला तयार नाही. त्यामुळं भवितव्यसुद्धा हे तितकंच कठीण आणि तितकंच अवघड आहे. कारण शेरी नाल्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही, शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, या ठिकाणच्या स्वच्छतेचा नाही, ड्रेनेजचा प्रश्न सुटलेला नाही, मैला निचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. एक गोष्ट अशी दाखवा महापालिका क्षेत्रात कुणीही की ही खूप सुंदर आहे आणि आयडियल आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. घनकचऱ्याचा विषय इतका मार्गी लागला तरीसुद्धा त्यातून अजून काही साध्य झालेलं नाही. एक ही गोष्ट आयडियल महाराष्ट्रात मला म्हणायचं होती की विकास आपण म्हणतो, विकास कामं झाली आहेत, विकास कामं करायची आहेत किंवा माझ्या प्रभागाचं हे माझ्या नजरेसमोर विजन आहे. विकास म्हणजे यांची महापालिका इच्छुकांची किंवा पक्षीय लेवलची कॉर्पोरेशनच्या निदान या महापालिकेच्या इलेक्शनच्या निमित्तानं विकास कामं म्हणजे नेमकं काय, रस्ते गटारी याच्या पलीकडे पण असू शकतात. तर असं काय विजन आहे का त्यांच्यासमोर? हे पारंपरिक विकासाची गोष्ट करतायत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की राजकारणी इतक्या वर्ष राजकारणात राहून सुद्धा ह्यांना विकास कामं म्हणजे फक्त रस्ते आणि गटरी एवढ्यापुरतंच हे मर्यादित बघतात. आता ड्रेनेज योजनेसारखी योजना चांगली आहे, ती दुरोगामी परिणाम करणारी आहे शहराच्या ह्याच्यावर, परंतु त्यामध्ये सुद्धा इतका गोंधळ आहे आता सद्यस्थितीला बघितला तर तिथून काय ती योजना चांगल्या पद्धतीनं साकारेल असं वाटत नाही. चांगली उद्यानं असावीत महापालिकेत, एक चांगलं पर्यटनाची स्थळं असावीत किंवा शहराकडं लोक आकर्षित व्हावेत आपल्या, अशी काहीतरी ठिकाणं घडवावीत. असं कुठंच काही नाही. विद्युत दिव्यांची सुंदर रचना शहरात होऊ शकते, चांगल्या रस्त्यांची, चांगल्या कॉम्प्लेक्सची, ट्रक टर्मिनस असतील किंवा पार्किंगच्या व्यवस्था, शिस्तबद्ध शहर असेल, असं काही दिसत नाही. ते व्हिजन घेऊन येणारी माणसं जर आली तर कदाचित स्वप्न बाळगायला हरकत नाही. हे विजन घेऊन माणसं यायला पाहिजेत असं तुमचं मत आहे. अगदी मी त्या मताशी सहमत आहे. परंतु आत्ता जे सांगितले हे सगळा गोंधळ नानास्त आहे. अशा विचाराची किंवा अशा कृतीचीच माणसं नगरसेवक म्हणून तिथे येतात म्हणून हा सगळा गोंधळ होतो असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, निश्चितच. म्हणजे मी एक घटना फक्त सांगतो तुम्हाला. काही वर्षापूर्वी म्हणजे महापालिकेची कदाचित ती पहिलीच टर्म असेल, त्यावेळेला आदर्श नगरसेवक पुरस्कार द्यायचा निर्णय झाला होता. त्यावेळेला सावंत नावाचे एक नगरसेवक होते. ते खूप साधी राहणीमान त्यांचं होतं आणि प्रामाणिक नगरसेवक होते. त्यांच्या नावाने हा पुरस्कार द्यायचा होता. परंतु ही घोषणा झाली आणि त्या पुरस्काराला पात्र ठरेल असा नगरसेवकच सापडलेला नाही आणि त्यामुळे तो पुरस्कार सुद्धा दिला गेला नाही. म्हणजे कशा पद्धतीने हे लोक येतात राजकारणात. बरं, चांगले विजन घेऊन आलेले लोक सुद्धा बिघडतात या गर्दीत. मग अशा परिस्थितीत जर अशा लोकांची मानसिकता घेऊन ही महापालिका चालवण्यास आलेली लोक असतील तर कशी? अगदीच संघर्षाचा विषय आहे. आता आला त्या यानं म्हणून चांगली यायला पाहिजेत पण इथं आल्यावर वातावरणात बिघडतात. सत्ता संघर्ष आत्ताचा जो दिसतोय या महापालिकेच्या, आधी पक्षांचा व्हायचा, पुन्हा मोठ्या नेत्यांच्या मध्ये व्हायचा, पुन्हा अगदीच अलीकडे गटागटात व्हायला लागला आणि आता तर संघर्ष असा दिसतोय की एका घराण्याच्या विरुद्ध दुसरा घराणे, त्याच प्रभागामध्ये सुद्धा घराणे एकमेकांच्या समोर उभे आहेत. आणि काय काय ठिकाणी तर असं दिसतंय की 2 सख्खे भाऊ उभे आहेत एकत्रित एकाच प्रभागामध्ये. काही ठिकाणी स्वतः ते इच्छुक आणि सौभाग्यवती आहेत. सगळ्याच पक्षांमध्ये असं सगळं चित्र आहे. तर हा सावता प्रत्येकानेच गट तट संघर्ष आघाडी आपल्या शहरा मर्यादित असं सगळं केलंय. हा सत्ता संघर्ष काय वाटतं कुठल्या स्तरापर्यंत जाईल? नाही, संघर्ष हा इतका वाईट आहे.
मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सत्ताधारी पक्ष काँग्रेस असेल तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्यावर आरोप करते की हे घराणेशाहीचा पुरस्कार करतात. ते आरोप असा करतात की हे भ्रष्टाचारी आहेत. ते आरोप असा करतायत की ह्यांचा कारभार शहराच्या हिताविरोधातला आहे किंवा हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक घेत आहेत किंवा हे भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात घेत आहेत आणि कारभार चालवत आहेत. परंतु सत्तेत आल्यानंतर प्रत्येकजण त्याच गोष्टी करतो. म्हणजे BJP आता आलेला निवडणूक लढवणारा पक्ष पहिल्यांदाच, तर BJPकडे एक वेगळ्या दृष्टीनं लोक बघत होते की हे काहीतरी नवीन करतील म्हणून. परंतु त्यांची कालची उमेदवारी जर यादी बघितली तर तेच लोक आहेत. तुम्ही पाहिली यादी तर तेच लोक आहेत. आणि किंबहुना वादग्रस्त लोकांवर कधी काळी भाजपच्या नेत्यांनी इतकी कडाडून टीका केली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर, त्यातलेच काही लोक आता त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे हे भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोलू शकत नाहीत, महापालिकेतल्या घोटाळ्यांवर बोलू शकत नाहीत. म्हणजे आलटून पालटून सगळे पक्ष तसेच वागतात. आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला इथं आज विचारावासा वाटतोय की विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीनेच इथं काम बजावलंय 5 वर्षांनी. आता दोघंही एकत्रित झालेले आहेत. ते विरोध 5 वर्षाचा जो केलाय त्याने की हे नाही किंवा ह्या पातळीवर अपुरं पडलं, प्रशासनाच्या पातळीवरती, स्वच्छतेच्या, सुरक्षतेच्या पातळीवरती, आणि आता दोघं मिळून एकत्रित इलेक्शन लढतायत. आणि एका मुद्द्यावरती की जातीयवादी पक्ष म्हणतो आपण, धर्मांध किंवा BJP असं जे म्हणतो किंवा संघाचा सपोर्टमध्ये आहेत ते म्हणून सगळं, त्यांच्या विरोधात म्हणून आम्ही एकत्रित आलोय. पण हा प्रचाराचा मुद्दा इथल्या स्थानिक पातळीवरती होऊ शकतो तसा नाही? हे सगळं सोयीचं राजकारण आहे. म्हणजे प्रत्येकजण जेव्हा आघाड्या करतो, युत्या करतो, त्यावेळेला काहीतरी कारण लोकांना सांगावं लागतं. तो राजकीय शिष्टाचाराचा एक भाग समजला जातो आणि प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी सांगितल्या जातात. आता काँग्रेसच्या विरोधात याच राष्ट्रवादीने निवडणूक लढवून महाआघाडी स्थापन केली आणि पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही एकत्र आलोय असं सांगितलं गेलं, ते चित्र भासवलं गेलं. पुन्हा त्यांच्या विरोधात काँग्रेस लढली, काँग्रेस सत्तेवर आली. आणि आता हे दोघे 5 वर्षातलं जर वातावरण बघितलं तर राष्ट्रवादीनं प्रचंड टीका काँग्रेसच्या कारभारावर केली आणि आता पुन्हा हे एकत्र येतात. आता पुन्हा एकत्र येऊन ते सत्ता काबीज करू पाहतात. भाजप हा त्यांना धोका वाटतो आणि भाजपला सुद्धा आता कदाचित आणखी एखादा पक्ष मिळाला असता तर त्यांनीही तेच कारण सांगितलं असतं की आम्हाला ह्या भ्रष्टाचारी प्रवृत्तींना रोखायचं आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. तर प्रत्येकजण सोयीचं राजकारण करतोय आणि या गोष्टी आता लोकांच्या समोर उघड झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांना हा प्रश्न पडलाय. मगाशी जो तुम्ही म्हटलात की सांगा मी कोणाची, खरंच आता प्रश्न पडलाय की नेमकं सांगा मी कोणाची होऊ शकते. आणि मग तिची घुसमट त्यामुळेच होती की एकही पक्ष त्या पद्धतीचा वाटत नाही. जसं जनतेच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत तसे इच्छुक उमेदवारांचे सुद्धा आहेत. कालचे जर तिकीटाच्या EB फॉर्मच्या संदर्भातले किंवा आज माघार कोण कोण घेते याच्या संदर्भातले जर बघितलं तर आयाराम गयाराम तिकीट वाटप हे सगळेच गोंधळ आहेत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा तर म्हणजे यावर्षीचा तर तो कहरच झाला. इतक्या वर्षात हे होत होतं, परंतु ते अगोदर तर व्हायचं किंवा नंतर तरी व्हायचं. ऐन उमेदवारीच्या वेळेला तुम्ही बघितलं तर इकडं तिकीट आले का बघायचं, नसेल तर जिथे दुसरा पक्ष बसलाय, दुसरे नेते बसलेत तिथं जाऊन त्यांनी ते तिकीट मागायचं आणि ते पदरात पाडून घ्यायचं. आणि हेही ते प्रतीक्षेत बसलेत की कोण येते आपल्याकडे. प्रत्येक पक्ष, मी असं म्हणत नाही की एकच पक्ष आहे, प्रत्येक जण. हा बाजार भरला होता, अक्षरशः हा बाजार मांडलाय आणि या बाजारातून मग पुन्हा काय होणार आहे महापालिकेत हे सांगायसाठी कोणा भविष्यवेत्त्याची सुद्धा गरज. मिरजेमध्ये सुद्धा एका इच्छुक उमेदवाराने 30 लाखाचा चेक दाखवला होता. पैसा हे जर निवडून येण्याचं माध्यम असेल तर तयार आहेत म्हणून. तर ते काय आपले त्याच्यामध्ये पैशाचं राजकारण हे महापालिकेत गेल्या 20 वर्षात खूप झालेलं आहे. म्हणजे उघडपणे पैशाच्या गोष्टी केल्या जातात आणि भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येतात ही त्यातूनच येतात. म्हणजे महापालिका निवडणुकीत गुंतवणूक करायची आणि 5 वर्षात 30 व्याज परत घ्यायची. हा एक व्यवहार, एक व्यवसाय, एक उद्योग होऊन बसलाय. मग याच्यामध्ये लोकांना पण दोष दिला जातो. लोकही चुकतात, या लोकांच्याकडून घेतात पैसे. बऱ्याच वेळेला अनौपचारिक गप्पांमध्ये हे लोक असे म्हणतात की लोक घेतात. लोक घेत नसते तर आम्हीही प्रामाणिकपणानं काम केलं असतं, आम्हीही विकास कामं केली असती, आम्हालाही त्या गोष्टी कराव्या अशा वाटतात, पण आम्हाला ह्या भ्रष्ट प्रवृत्तीला भाग पाडलं जातं. मग ही प्रवृत्ती ही दोन्हीकडून आहे आणि याच्यामध्ये सुधारणा व्हायची असेल तर असा खमक्या माणूस यायला पाहिजे की मी देणारही नाही आणि काही गोष्टी मला ज्या साध्य करायच्या ते मी करणार, अशी एक मानसिकता तयार व्हायला पाहिजे होती. परंतु ती तयार होताना दिसत नाही.
म्हणजे या निमित्तानं आत येणारे नगरसेवक किंवा ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेमधून जाणारे सगळे माणूस पुन्हा भ्रष्टाचार आणि अनास्थान ह्या गोंधळाच्या वातावरणामध्ये त्यांची मानसिकता तशीच बहुतांशी नगरसेवकांची होती. बहुतांशी नगरसेवक म्हणजे विकास किंवा करायची जी कामं आहेत हे पाठीमागच ही मागं राहतात आणि बऱ्याचदा कसं होतं की जी कामं दाखवली जातात प्रभागातली ती कितपत दर्जाची असतात ही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याच्या मागचा उद्देश काय आहे. अगदी हां, आणि त्यामुळं ही यंत्रणा जी आहे निवडणुकीची यंत्रणा हीच मुळात बदलायला पाहिजे आणि ही पक्षीय पातळीवर जर बदलली गेली तर कदाचित निवडणूक यंत्रणेवरून अतिशय महत्त्वाचा मला तो प्रश्न वाटतो की भारतीय घटनेचा संविधानाचा किंवा लोकशाहीचा विचार करता 1 वोट 1 व्हॅल्यू 1 मॅन असं म्हटलं जातं. एक माणूस एक मत एक मूल्य. वार्डाचं मध्ये एक काही वर्षांपाठी मग एक उमेदवार असायचं वार्डामध्ये. प्रभाग झाले त्याचे एका वार्डात 2 उभा राहायला लागले. पहिल्यांदाच एका प्रभागामध्ये 4 लोक. तर हे लोकशाहीला पुढे घेऊन जाणार आहे का कसं? नाही, माझ्या मते तर ही रचनाच मला चुकीची वाटते. कारण काय बऱ्याचदा एक प्रभाग असला तर त्या माणसाला जबाबदार धरता येतं नागरिकांना. जेव्हा आपल्या महापालिकेमध्ये प्रथमच 4 सदस्यीय प्रभाग रचना झाली, याच्या अगोदर 30 सदस्यीय सुद्धा होती, 20 सदस्यीय सुद्धा होती आणि 1 सदस्यीय सुद्धा आहेत. म्हणजे 4चा अनुभव घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला 20 सदस्यीय पद्धत आली त्यावेळेला लोकांना असा प्रश्न पडला की नेमकं कोणाला विचारायचं. एक नगरसेवक म्हणतो हे सगळे प्रश्न याच्यामुळे झालेत, मी तर सोडवलेत, मी ही कामं केलेत. तो नगरसेवक सुद्धा त्याच कामाची दावेदारी करायचा. 3 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये तर त्याच्यापेक्षा गोंधळ झाला की 1 क्रियाशील असायचा, 2 निष्क्रिय असायचे आणि ह्यांच्यात इतका गोंधळ व्हायचा की नागरिकांना प्रश्न पडायचा की आता नेमकं आपण दोष कुणाला द्यायचा आणि जाब कुणाला विचारायचा. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की नगरसेवकाला आपण जाब विचारला पाहिजे नागरिकांनी, परंतु अशाच बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये जाब विचारायचा कोणाला असा प्रश्न येतो. आणि दुसरा म्हणजे हा घोडेबाजार वाढण्याचं सुद्धा एक कारण बनू शकतं. ही बहुसदस्यीय म्हणजे 4 सदस्य यायचे, पुन्हा बाजार मांडायचा. एका त्रिसदस्यीय रचनेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेला मी स्वतः पाहिलं आहे की एक उमेदवार असं सांगतो की मला एक मतदान टाका, बाकी तुम्ही कोणालाही द्या. म्हणजे त्याच्या सहकाऱ्यांशी सुद्धा तो प्रामाणिक नसायचा. पक्षाशी तर लांबची गोष्ट, पण सहकाऱ्यांशी सुद्धा नसायचा. आताच्या या 4 सदस्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट होणार आहे. मग यातून क्रॉस वोटिंग होणं, पुन्हा ही खाबुगिरी वाढणं आणि इथून तो पायंडा पडत जातो. आणि म्हणून ही रचना घातक आहे, लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे आणि शहरांच्या विकासासाठी सुद्धा इतकी घातक आहे की 1 सदस्यीय रचनाच ही योग्य आहे. आता प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत, तिथं काही ठिकाणी मिस्टर अँड मिसेस असं झालेलं आहे, घराणेशाही झालेला आहे. आणि पुन्हा महिलांचा प्रश्नच आहे. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर 50% महिला आल्या आरक्षणामुळे त्या याच्यामध्ये, पण ॲक्च्युअल महिला ह्या काम बजावतात का किंवा कर्तव्यदक्षपणा त्यांच्याकडे आहे का? त्यांना तेवढं गांभीर्य, माहिती, अभ्यास, पुढाकार घेतात का त्या? गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत म्हणजे बऱ्याच सभा मी पाहिल्या, अनुभवल्या. त्याच्यावरून माझं ऑब्झर्वेशन असं आहे की 1% ते 2% महिला या स्वतः स्वयं उत्स्फूर्ततेनं प्रश्न मांडतात, पोटतिडकीनं प्रश्न मांडतात आणि त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, वक्तृत्वाची पद्धत ही खूप चांगली होती. परंतु 1-2% सोडला तर म्हणजे 98% महिला या पतिराजांच्या सल्ल्यानं काम करतात. म्हणजे हे मी अनुभवाला घेतलं आहे. म्हणजे त्या सभागृहात सुद्धा हे पतिराज बसलेले असतात मागं आणि चिठ्ठ्या लिहून देतात की या प्रश्नावर तुला बोलायचं आहे आणि या प्रश्नावर तू अजिबात बोलू नकोस, अशा चिठ्ठ्या आम्ही पाहिलेल्या आहेत. मग ही राजकारणाची पद्धत असेल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय? त्या महिलांना काय बोलायचं नाही ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. बरं, त्यांना घडवण्याचं तरी काम करा. भलेही त्यांना येत नसेल तर त्यांना घडवण्याचं तरी काम करा. तुम्ही घरामध्ये त्यांना प्रशिक्षण देऊ शकता. त्या अन्य महिला ज्या बोलतात त्यांचा अभ्यास करून तुम्ही बोला असं सांगायला हवं. किंवा त्यांच्या कारभारात लुडबुडसुद्धा करण्याची गरज नाही. म्हणजे काही नगरसेविका अशाही होत्या की त्यांचे पती कोण आहेत ते त्यांचा चेहरासुद्धा दिसायचा नाही, इतकं त्या प्रामाणिकपणानं आणि स्वयंस्फूर्तपणे काम करत होत्या. परंतु 98-97% इतकं महिला आहेत, ज्या महिला आहेत त्या ह्या इशाऱ्याने काम, त्यांचं काम अधिक सोपं झालं. कारण दोघंही आल्यामुळे, मिस्टर आणि मिसेस आल्यामुळे यांनी काही बोलायचंच नाही. फक्त निधी किंवा जो काही विषय असतो किंवा एखाद्या विषयांवरती वोटिंग असतं किंवा काय, तेवढ्या मर्यादित. तो तर गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आता ह्या घडीला तुम्ही कालची उमेदवारी यादी जर बघितली तर त्या उमेदवारी यादीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचीच भरती आहे. म्हणजे
याची सुरुवात कुठून झाली तर पक्षापासून झाली. झाली. म्हणजे उमेदवारी ठरवणारी जी नेते मंडळी आहेत यांच्यामध्ये सुद्धा घराणेशाही, म्हणजे त्यांचं मूळ सुद्धा घराणेशाहीचं असल्यामुळं त्यांना या घराणेशाहीबद्दल काही तक्रार नसती. दुसरी गोष्ट, कर्तृत्व बघितलं जात नाही. म्हणजे समजा एखादा इंजिनियर मुलगा असेल, त्यानं तुमच्या पक्षाकडे जर अधिकृत उमेदवारी मागितली असेल, उच्च शिक्षित असेल, त्याला कामाची आवड असेल, भलेही त्याच्याकडे अनुभव नाही, परंतु बघितलं काय जातं तर इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं. मग इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय? पुन्हा त्याचं ती दहशत असेल किंवा त्याचा आर्थिक सक्षमता असेल त्याची, किंवा आणखी काय असेल, तर या गोष्टी बघून त्याचं इलेक्टिव्ह मेरिट ठरवलं जातं आणि त्याला तिकीट दिलं जातं. बरं, त्याच्याबरोबर याची ताकद एवढी आहे की हा स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकतो, हा स्वतःच्या बायकोला निवडून आणू शकतो, हा स्वतःच्या आणखी कुठल्या नातेवाईकाला निवडून आणू शकतो, असा एक भ्रम या पक्षांनी करून घेतलेला आहे. आणि त्यामुळं की कदाचित एका सीट्समुळे आपल्या 2 सीट्स येतील आणि आपला फायदा होईल. म्हणजे पक्षीय फायद्यासाठी या घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचं काम हे लोक करत आहेत. आणि नवीन मुलांना आज यादी एकाची जरी बघितली तर एक नवीन चेहरा आला आहे किंवा निष्ठावंत जो माणूस आहे. आता निष्ठावंतांचा हा एक विषय नवीन आलेला आहे की पक्षात वर्षानुवर्ष काम करायचं, पक्ष वाढवायचा आणि त्या लोकांना आयाराम जे आहेत त्यांना तिकीट द्यायचं आणि या लोकांना डावलायचं. त्यांनाही द्यायला पाहिजे ना संधी. त्यांच्यातला एखादा चांगला मुलगा असेल, सुशिक्षित असेल, तर त्यालाही संधी द्यायला पाहिजे. पण घराणेशाहीचा पुरस्कार करणं, अशाच प्रवृत्तीला प्रोटेक्ट करणं, हे आता सर्व पक्षांचा शिष्टाचार बनला आहे. आता गुंडगिरीच किंवा दहशतीचा एक विषय आला म्हणून मागच्या निवडणुकीपेक्षा ह्या वर्षी निवडणुकांमध्ये म्हणजे गुन्हे नोंद असणारे उमेदवार किंवा गुन्हेगारांची नातेवाईकांची संख्या वाढली आहे का कमी झाली आहे? म्हणजे आहेत हे 100% आहे, फक्त वाढली आहे ती संख्या मागच्या इलेक्शनपेक्षा कमी आहे? वाढली आहे कमी झाली याच्यापेक्षा आहे हे दिसून येतं आणि ते प्रत्येक पक्षात दिसतं. म्हणजे कुणालाही त्याचं काही वाटत नाही. म्हणजे कदाचित कमी झाले असेल किंवा वाढेल, भविष्यात आणखी वाढेल, कमी होईल, हा आलेख कमी जास्त होत राहील, परंतु त्याचं अस्तित्व अजूनही राजकारणात आहे महापालिका क्षेत्रातल्या. हे वाईट आहे. म्हणजे मी असे सदस्य बघितलेत की ज्यांना बोलतासुद्धा येत नाही. त्यांना महापालिकेचा कायदा माहीत नाही, त्याचा अभ्यास करावा असं वाटत नाही, फक्त येऊन बसतात आणि त्या दहशतीवर काम करून घेतात. तर अशा प्रकारच्या दहशतीचं वातावरण जर असेल आणि ह्याला जर हे पाठबळ असेल पक्षांचं, तर यांच्याकडे कुठलीही नैतिकता दुसऱ्यावर आरोप करायची, टीका करायची नाही आहे आणि यांच्याकडून काही साध्यही होणार नाही. कारण या कालच्या यादीमध्ये तुम्ही जर बघितलेत आणि त्याचं जर खातरजमा केलीत तर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे लोक दिसतील. त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा कलंक असलेले सुद्धा लोक दिसतील. ज्यांना वाटतं की आपण निर्दोष आहे, या गोष्टीचा आपला काही संबंध नाही, तर त्यांनी क्लिअर करावं आणि मग सामोरं जावं लोकांच्या. परंतु या गोष्टी होताना दिसत नाहीत. एकंदरीत ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मागे घडून गेलेल्या पुढच्या 2-5 वर्षामध्ये अशी काय शक्यता आहे का बदल घडेल, आशादायी चित्र काय निर्माण होईल? नाही, आशादायीचे संकेत पहिल्यांदा दिसायला पाहिजेत. हे संकेतच दिसत नाही आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष त्याच गोष्टी होतात. कदाचित ह्या उमेदवारी यादीमध्ये असे संकेत मिळाले असते तर 5 वर्षाचा कालावधी आशादायी आहे असं आपण समजू शकलो असतो. पण जिथे ढगच नाहीत तिथे पावसाची शक्यता. कारण आजच्या जिल्हा सुधार समिती म्हणून 1-2-4 वर्ष काम करून आलेलं पुढे आहेत किंवा आता इलेक्शनच्या निमित्तानं का होईना, या निवडणुकीच्या निमित्तानं का होईना, पण लोकशाही संवर्धन समिती पण एक उभा राहिली. काय त्या मताचं राजकारण, निदान एक आशादायी चित्र सपोर्टिव्ह तरी. त्या गोष्टीबद्दल मी खरंच कौतुक करेन. जी नवीन आघाड्या येत आहेत किंवा नवीन पक्ष येत आहेत ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही. कदाचित पक्षांच्या याद्यात एखाद दुसरा माणूस तो चांगला असू शकतो. तर या लोकांचं खरोखर स्वागत आहे आणि या लोकांनी पुढे येऊन आपल्यासारख्या लोकांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे जे निवडणुकीत आहेत स्वच्छ प्रतिमेचे लोक, उच्च शिक्षित आहेत, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, अशा लोकांची संख्या वाढण्याची गरज आहे. आणि मला वाटतं सुधार समितीच्या माध्यमातून ते एक चांगले संकेत मिळालेत. परंतु आजवरचा इतिहास असा आहे, लोकसभा, विधानसभा, महापालिका इलेक्शन याच्यामध्ये असे प्रयत्न ह्या अगोदरसुद्धा झालेत. मध्यंतरी कुणीतरी एका अशाच नेत्याने वक्तव्य केलं होतं की भलेही आम्हाला स्वच्छ प्रतिमेचं समजत असतील परंतु लोक आम्हाला मत टाकत नाहीत. म्हणजे ही अवस्था आहे म्हणजे आताची.
मग कदाचित समजा सुधार समितीला यश मिळालं नाही किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही तर भविष्यात या लोकांचं खच्चीकरण होऊ शकतं. त्यामुळे लोकांनी सुद्धा निवडताना, माझं तर असं मत आहे की लोकांनी सुद्धा निवडताना वादग्रस्त व्यक्तिमत्वांना टाळायचं आणि चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना निवडून द्यायचं. अशी जर एक प्रथा लोकांनी सुरू केली तर कदाचित राजकारणाचे हे समीकरणं बदलू शकतात आणि पक्षांनाही सुद्धा अद्दल घडेल की हां, लोकांना काय हवं आहे की चांगली माणसं हवं आहेत, मग चांगली माणसं देण्याचा प्रयत्न होईल. नक्की. म्हणजे असं आशावाद व्यक्त करायला तरी आपण नाही, आशावाद आहेच, तो लोकांच्या हाती आहे. म्हणजे हे सगळं जे आता आपण बोलतोय हे सगळं लोकांच्यावर अवलंबून आहे. कारण लोकांनी जर ठरवलं तर तिथून मोठी सुरुवात होऊ शकते. आता लोक काय स्वीकारतात, ह्याच लोकांना स्वीकारतात. म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीत तुम्ही बघितलं, मगाशी तुम्ही म्हटलात की तेच लोक फिरतात. मग या लोकांनाच तुम्ही निवडून देत असाल, नव्या लोकांना तुम्ही संधी देत नसाल आणि बदल घडवत नसाल तर बदल घडणारच नाही. लोकांनी घडवले तर पक्ष घडवेल भविष्यात. आत्ता घडवले तर पुढच्या इलेक्शनला पक्ष विचार करेल की आपण उच्च शिक्षित आणि चांगले उमेदवार द्यायचे. आता एक सगळ्यात जबाबदारीचा असा मला वाटतो विषय की ही असं म्हणतात की ही महापालिकेची निवडणूक पुढच्या येणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम आहे किंवा लोकसभेची, असं एक म्हणून बघितलं जातं. काय तुमचा अंदाज आहे, काय मत आहे? नाही, निश्चित सगळ्या पक्षांची ही लिटमस टेस्टच आहे आणि ते त्याच दृष्टीने याच्याकडे बघतात आणि प्रत्येकाला ही महापालिकेची सत्ता हवी आहे. कारण हे शहराचं, जिल्ह्याचं केंद्र आहे आणि जिल्ह्याचं मुख्य ठिकाण असल्यामुळं ही महापालिका जर ताब्यात आली तर विधानसभा सोपी होईल त्यांच्यासाठी, लोकसभा सोपी होऊ शकते. असं एक गणित आहे आणि त्यामध्ये काही अंशी तथ्यसुद्धा आहे. कारण महापालिका क्षेत्र हे 3 शहरांचं आहे आणि या ठिकाणची जी विधानसभा आहे आणि लोकसभेच्या सुद्धा मतांच्या वाट्यात याचा वाटा मोठा आहे आणि कदाचित ह्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो त्या ह्याच्यावर. पण ती परिस्थिती पुढची आहे. गणित जे आखलेलं आहे पक्षांनी, वेगवेगळ्या पक्षांनी, ते खरोखर योग्यच आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण हे एक क्षेत्र मोठं आहे. आजच्या या कार्यक्रमातला एक सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न पुन्हा तोच, यावेळी तरी 20 वर्षानंतर सांगा मी कुणाची, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय सांगाल? जनतेची, गटातटाची, एका व्यक्तीची, एका शहराची, पक्षाची, आघाडीची, युतीची, का पुन्हा काहीतरी वेगळं तिघाडी, असं काय काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा स्वाभिमानी मिळून पुन्हा असं काय होईल का? इलेक्शननंतर भाजप आणि शिवसेना एकत्रित येतील किंवा शिवसेना आणि स्वाभिमानी एकत्रित येऊन काय, असं तुम्हाला काय वाटतं? सांगा मी कोणाचीबद्दल काय सांगाल? निकालाविषयी म्हणतो. निकालाविषयी आत्ताच अंदाज करणं बरोबर नाही, पण तरीसुद्धा या घडीला लोकांची संभ्रमावस्था स्पष्ट दिसून येते. म्हणजे जर हे कदाचित सगळे वेगवेगळे लढले असते तर त्रिशंकू अवस्था आली असती. पण आता 2च मुख्य पक्ष आहेत, शिवसेनासुद्धा आहे आणि कदाचित यातून मला अजूनही अशी शक्यता वाटते की त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये मग अपक्ष असतील, आघाड्या असतील वेगवेगळ्या, या आघाड्यांचा आधार घेऊन, टेकू घेऊन कुणीतरी सत्ता स्थापन करू शकतो. पण या गोष्टीची मी निश्चित खात्री देतो की स्पष्ट बहुमत हे कुणालाही मिळणार नाही. नक्की. येस, धन्यवाद. तर हे होते अविनाशजी कोळी आजच्या आपल्या SBN मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सांगा मी कोणाचे. अर्थात सांगली मिरज कोपवाड महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते. त्याने अतिशय स्पष्ट, सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी त्यांची मतं नोंदवली. अगदी सडेतोड आणि पारदर्शक त्यांनी मतं मांडलीत. त्याबद्दल SBN मराठीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.